ಶ್ರೀ ಶಿವನಂಜುಂಡೇಶ್ವರ ಪ್ರೌಢಶಾಲೆ, ಹಿಬ್ಬೀಡು, ಯಲಹಂಕ. 10ನೇ ತರಗತಿ, ಪಾಠ 3, ಗಿಲ್ಲು. ಲೇಖಕರ ಹೆಸರು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಗಿಲ್ಲು ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ? ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರ ಇದೆ. ಗಿಲ್ಲು ಗಿಲ್ಲು ಅಂದ್ರೇನು? ಹಳಿಲು ಅಂತೇಳಿ. इस पाठ से स्नेह भाव तथा प्राणी दया की सिखा मिलती है. पशु पक्षियों के स्वभाव और उनकी जीवन शैली के पास साथ उनके प्रति महादेवी वर्मा के प्रेम से बच्चे परिचित होते हैं. ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಸ್ನೇಹಭಾವ ಅಂದರೆ ಪ್ರಾಣಿಗಳು ಹೇಗೆ ಸಂಘಜೀವಿಗಳಾಗಿದ್ದಾವೆ, ಪ್ರಾಣಿಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಪರಿಸರದ ಜೊತೆ ಹೊಂದ್ಕೊಂಡಿದ್ದಾವೆ, ಸಿಕ್ಕಾ ಮಿಲ್ತಿ ಹೈ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಪಶು ಪಕ್ಷಿಗೆ ಸಾಥ್, ಪಶುಗಳು ಪಕ್ಷಿಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಸ್ವಭಾವ ಹೇಗೆ, और उनके ಜೀವನ ಶೈಲಿಗೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಅವುಗಳ ಜೀವನ ಶೈಲಿ ಹೇಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಜೀವನ ಶೈಲಿಗೆ ಸಾಥ್ ಅವು ಹೇಗೆ ಶೈಲಿಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡವೆ, ಹೇಗೆ ಜೀವನವನ್ನು ಮಾಡ್ತವೆ. ಉನ್ಕೆ ಪ್ರತಿ ಮಹಾದೇವ್ ವರ್ಮಕ್ಕೆ ಪ್ರೇಮ್ಸೆ, ಅದಕ್ಕೆ ಹೊಂದ್ಕೊಂಡಂತೆ ಮಹಾದೇವ್ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಆ ಪಕ್ಷಿಯ ಜೊತೆ ಹೇಗಿದ್ದರು, ಆ ಗಿಲ್ಲು ಪ್ರಾಣಿಯ ಜೊತೆ ಹೇಗೆ ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಸಂಬಂಧವನ್ನು ಹೊಂದಿದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರೇಮ್ಸೆ ಬಚ್ಚೆ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಗೆಲ್ಲ ಇತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನು ಪರಿಚಿತವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಲೇಖಕರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಹಾಗಾದರೆ ಈ ಒಂದು ಕವಿ ಪರಿಚಯವನ್ನು ನೋಡೋಣ. लेखक का परिचय. महादेव वर्मा जी विश्व स्तर की कवयित्री है. उन्होंने आधुनिक मीरा भी कहा जाता है. उनकी जन्म 23/1907 को फर्रुखाबाद में हुआ. उनके पिता गोविंद प्रसाद वर्मा और माता यमरानी थी. उन्होंने प्रयाग के विश्वविद्यालय से संस्कृत में MA उपाधि प्राप्त कर प्रयाग के महिला विद्यापीठ में प्रधान अध्यापिका का पद संबल है. महादेव वर्मा जी गद्य और पद्य दोनों की रचना की है. इनकी प्रमुख रचनाएं हैं यामा, संध्या गीता, दीपशिखा, नीरज, निहार, अतिथि के चलचित्र, स्मृति की रेखाएं, पद के साथ की, मेरा परिवार, श्रृंखला की कड़ियाँ आदि. महादेव वर्मा जी को सक्षरिया, मंगल प्रसाद द्विवेदी पदक आदि अनेक प्रस्तुत प्राप्त है. उनकी यामा के लिए ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त है. इस महान रचनाकार का निधन सितंबर सन 1887 को हुआ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಗಮನಿಸಬೇಕಾಗಿದ್ದೇನಪ್ಪ ಅಂತೇಳಿದರೆ ಅವರ ಒಂದು ಕವಿಯತ್ರಿ ಹೈ. महादेव वर्मा स्तर की
किस तरह की कवियत्री है, ಆಧುನಿಕ ಮೇರಾ ಕಹಾ ಜಾತಾ है, ಇವ್ರನ್ನ ಆಧುನಿಕ ಮೇರಾ ಅಂತೇಳಿ ಕರೀತಾ ಇದ್ರು. ಉನ್ಕಾ ಜನ್ಮ 24 ಮಾರ್ಚ್ 1907, 24/1907 को ಫಾರೂಖಾಬಾದ್ में हुआ है. ಫಾರೂಖಾಬಾದಲ್ಲಿ ಜನಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗೆಯೇ ಇವರು ಮಹಿಳಾ ವಿದ್ಯಾಪೀಠ ಪ್ರಧಾನ ಅಧ್ಯಾಪಿಕ ಪದ ಸಂಬಲ್ है. ಇವರು ಮಹಿಳಾ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಪೀಠದ ಪ್ರಧಾನ ಆಚಾರ್ಯರಾಗಿ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯನಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ನಿಭಾಯಿಸುತ್ತಾರೆ. महादेव वर्मा जी गद्य और पद्य, गद्य ಮತ್ತು ಪದ್ಯ दोनों में की रचना की है. ಎರಡನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಸ್ತುತ ರಚನೆಯ है ಅವರು ಬರೆದಿರುವಂಥ ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳಲ್ಲಿ ಯಾಮ, ಸಂಧ್ಯಾಗೀತ, दीपशिखा, नीरज, निहार, अतिथि के चलचित्र, स्मृति की रेखाएं, पद के साथी, मेरा परिवार, श्रृंखला की कड़ियाँ आदि है. ಇದಿಷ್ಟು ಅವ್ರು ಬರೆದಿರುವಂಥ ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳು ಆಗಿದ್ದಾವೆ. ಹಾಗೆಯೇ महादेवी वर्मा जी का और सक्सेरिया मंगल प्रसाद द्विवेदी पदक आदि अनेक पुरस्कार है. पुरस्कारಗಳು, ರಚನೆಗಳು, जन्मस्थल, जन्म कब हुआ और ಪದ ಸಂಬಾಲ್ಯ है. ಇವೆಷ್ಟನ್ನು ನೆನ್ಪಿಟ್ಕೋಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈಗ ಮುಂದಿನ ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ ಮಕ್ಕಳೇ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ पुस्तकವನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. यहाँ देखिए गिल्लो या छायाचित्र है. अचानक एक दिन सवेरे खमारे से बरमादे में आकर मैंने देखा 2 कौवे एक घमाले के चारों ओर चोचों से चुआ चुआ जैसा खेल खेल रहे हैं. यहाँ काकम्बुसड़ी भी विचित्र पक्षी है. एक साथ समाधारित, अनाधारित, अति सम्मानित, अति अवमानित. हमारे बेचारे हो रखे न गरुड़ के रूप में आ सकते हैं, न मयूर न अंश के. उन्हें पितृ पक्षी में हमसे कुछ पाने के लिए खाका बनाकर ही अवतीर्ण होना पड़ता है. इतना ही नहीं, हमारे दूरस्थ प्रियजनों को भी अपने अनेक मधुर संदेश इनके कर्कश स्वर में ही देना पड़ता है. दूसरी ओर हम कौवा और काका करने को अवमानन के अर्थ में ही प्रयुक्त करते हैं. मेरे काका पुराण के विवेचन में अचानक बांध आ पड़ी, क्योंकि घमाले और दीवार पग की संधि में छिपे एक छोटे से जीव पर मेरी दृष्टि रुका गई. निकट जाकर देखा, गिलहारी का एक छोटा सा बच्चा है जो संभवा गौशाले से गिरा पड़ा है, और अब कौवे जिसमें सुलभ आहार खोज रहे हैं. काकद्वया की चोचो के 2 गवाह उस लघु प्राण के लिए बहुत अंत वहां निश्चेष्ट स गमले से चिपका पड़ा था. सबने कहा, कौवे की चोचा का गहुआ लगाने के बाद
यहाँ बचा नहीं सकता। अंत इसे ऐसे ही रहने दिया जावे, परंतु मन नहीं। मन उसे कोले से उठाकर अपने खमारे में लाई, फिर रुई से रक्त पोंछकर गहवा पर पेंसिलिन का मारहम लगाया। कई घंटे के उपचार के उपरंत उसे मुंह में एक बूंद पानी पटकाया जा सका। तीसरे दिन वहाँ इतना अच्छा और आवश्यक हो गया कि मेरे उंगली अपने दो नहें से पकड़कर नीले कांच के मोती जैसे आंखें से इधर उधर देखने लगा। 3-4 मास में उसके स्निग्ध हृदय, जबधार पूंछ और चंचल चमकीले हांके सबको करने लगी है। उसे गिल्लू कहाँ कर बुलाने लगे। मैंने फूल रखाने की हल्की ढालिया में रूही बिछकर उसे घर से खिड़की पर लटक दिया। 2 वर्ष वही गिल्लू का घर रहा। वहाँ स्वयं हिलाकर अपने घर में झूलता और अपनी कांच के मानकों सी आंखों से खमारे के भीतर और खिड़की से बाहर न जाने क्यों देखता समझाता रहा था, परंतु उसकी समझदारी और कार्यकलाप पर सबको आश्चर्य होता था। जब मैं लिखने बैठती तब अपनी ओर मेरा ध्यान आकर्षित करने की उसे इतना तीव्र इच्छा होती थी कि उसने एक अच्छा उपाय खोज निकाला। वहाँ मेरे फाइल तक हाका सर से पर्दे पर चढ़ा जाता और फिर उसी तेजी से उतरा था। उसका यहाँ दौड़ने का क्रम तब तक चलता जब तक मैं उसे पकड़ाने के लिए ना उठाती। कभी मैं गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में इस प्रकार रखा देती कि उसके अगले 2 पंजों और सिर के अतिरिक्त सर लघु गाता लिफाफे के भीतर बंद रहा था। इस अद्भुत स्थिति में कभी कभी घंटों मेज पर दीवार के सहारे खड़ा रहा कर वहाँ अपनी चमकीले आंखों से मेर कार्यकलाप देखा करता। भूल लगाने पर चिका चिका करके मानो वहाँ मुझे सूचना देता और खजू यहाँ बिस्कुट मिला जाने पर उसी स्थिति में लिफाफे से बार वाले पंजों से पकड़कर उसे कुतराता रहा था। फिर गिल्लू के जीवन का प्रथम वसंत आया। बाहर की गिलहरियाँ खिड़की की जाली के पास आकर चिका चिका करके ना जाने क्यों कहने लगी। गिल्लू को जाली के पास बैठकर अपने पन से बाहर जागते देखकर मुझे लगा कि इसे मुक्त करना आवश्यक है। मैंने किले निकलकर जाली का एक कोन खोला दिया और इस मार्ग से गिल्लू ने बाहर जाने पर सचमुच ही मुक्त की सांस ली। इतने छोटे जीव को घर में पले कुत्ते बिल्लियों से बचना भी एक समस्या ही थी। मेरे खमारे से बाहर जाने पर वहाँ भी खिड़की की खोली झाली राह बाहर चला जाता
और दिन भर गिलहारियों के जुड़ा का नेता बना। हर ढल पर उछलाता कूदाता रहा गई है। ठीक 4 बजे वहां खिड़की से भीतर आकर अपने झूलते झूलते लगाता है। मुझे छौंकने की इच्छा उसमें जाने कब कैसे उत्पन्न हो गई थी। कभी फूलदार के फूलों में चिप जाता, कभी कभी पर्दे की चुनाहट में और कभी सोनाजुई की पंक्तियों में से। मेरे पास बहुत से पशु पक्षी हैं और उनका मुझसे लगाव भी कम नहीं है, परंतु उनमें से किसी को मेरे साथ मेरी थाली में खाने की हिम्मत हुई है ऐसा मुझे स्मरण नहीं आता। गिल्लू इतने अपवाद का था, मैं जैसे ही खाने के कमरे में पहुंचती वहां खिड़की से निकलकर आंगन की दीवार बरमा था करते मेजर पहुंचा जाता और मेरे थाली में बैठा जाना जाता। बड़ी कठिनाई से मैंने उसे थाली के पास बैठना सिखाया जाता। गर्मियों में जब मैं दोपहर में काम करती रहती तो गिल्लू बाहर जाता, ना अपने झूले में बैठता, वहां मेरे पास रखी सुराही पर लेट जाता और इस प्रकार समीप भी रहता और ठंडक में भी रहता। गिलहारियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक और उसे उष्णता देने का प्रयत्न किया, परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ ही वहां चिर निद्र से हो गया। उस बीच मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। उन दिनों जब मेरे कमरे का दरवाजा खोल जाता, गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर तेजी से अपने गौशाले में जहां बैठता सब उसे कजू दे जाते। परंतु अस्पताल से लौटकर जब मैंने उसके झूले की सफाई की तो उसमें खजू भरे मिले, जिनसे ज्ञात होता था कि वहां उन दोनों अपना प्रिय खाद्य कितना कम खाता रहा है। मेरे अस्वस्थ में वहां तकियों पर सिरहाने बैठकर अपने नहे नहे पंजों से मेरे सिर और फूल को ओले ओले सहलाता रहता है। उसका झूल उतरकर रखा दिया और खिड़की की झाली बंद कर दी गई है, परंतु गिलहारी की नहीं पीढ़ी झाली के उस पर चिका चिका करती ही रहती है और सोनाजुई खिलाती ही रहती है। सोनाजुई की लात के नीचे गिल्लू की समाधि है, इसलिए भी कि उसे वहां लात सबसे अधिक प्रिय थी। इसलिए भी ये कि उस लघु गाथा का किसी वसंती दिन जूही के पीताम्बर छोटे फूल के रूप में
खिल जाने का विश्वास मुझे ಸಂತೋಷ ದೇತಾ ಹೇ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈಗ ನಾವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಪಾಠವನ್ನು ಮುಗಿಸಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಅದರ ಸಾರಾಂಶವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ನೋಡೋಣಲ್ಲೋ ಮಕ್ಕಳೇ? ठीक है. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ದಿನ ಹಳಿಲುಮರಿ ಮತ್ತು ಲೇಖಕಿಯಾದಂತಹ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರವರ ಮನೆಯ ಮುಂದೆ ಗಾಯಾಳು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿತ್ತು. ಕಾಗೆಗಳು ತನ್ನ ಕೊಕ್ಕಿನಿಂದ ಉಕ್ಕಿ ಗಾಯ ಮಾಡಿದವು. ಹಳಿಲುಮರಿ ಹೆಚ್ಚು ಸಮಯ ಬದುಕುವುದಿಲ್ಲ ಜನ ಭಾವಿಸಿದ್ದರು. ಆದರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರವರು ಇದಕ್ಕೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಿ ಪ್ರಾಣವನ್ನು ಉಳಿಸಿದರು. ಹಳಿಲು ಸಂಪೂರ್ಣ ಗುಣಮುಖವಾಯಿತು. ಹಳಿಲು ಮರಿ ಕಣ್ಣುಗಳು ನೀಲಿ ಮತ್ತು ಒಳಪಾಗಿ ಕಾಣುತ್ತಿತ್ತು. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಗಿಲ್ಲು ಎಂದು ಹೆಸರಿಟ್ಟರು. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರವರು ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಪುಟ್ಟಿ ಅಥವಾ ಕಿಟಕಿಗೆ ನೇತು ಹಾಕಿದರು. ಗಿಲ್ಲು ಇದೇ ಚಿಕ್ಕ ಬುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 2 ವರ್ಷ ವಾಸವಾಗಿತ್ತು. ಜನರು ಗಿಲ್ಲುವಿನ ಚಟುವಟಿಕೆ ಮತ್ತು ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯನ್ನು ನೋಡಿ ಆಶ್ಚರ್ಯಪಡುತ್ತಿದ್ದರು. ಗಿಲ್ಲು ಲೇಖಕಿಯವರ ಮನೆ ಸುತ್ತಾಡುತ್ತಿತ್ತು. ಗಿಲ್ಲುಗೆ ಲೇಖಕಿ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಬರಲು ಸ್ವತಂತ್ರ ನೀಡಿದರು. ಗಿಲ್ಲು ಹೊರಗೆ ಇರಲು ಹಳಿಲುಗಳ ಜೊತೆ ಆನಂದದಿಂದ ಆಟವಾಡುತ್ತಿತ್ತು. ಗಿಲ್ಲು ಬೇಗನೆ ಇತರ ಹಳಿಲುಗಳ ಜೊತೆ ಮುಕ್ಕಂಡನಾಗಿತ್ತು. ಗಿಲ್ಲು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರವರ ಜೊತೆ ಕುಳಿತು ಊಟ ಮಾಡುತ್ತಿತ್ತು. ಗಿಲ್ಲು ಗೋಡಂಬಿ ತಿನ್ನಲು ಬಹಳ ಇಷ್ಟವಾಯಿತು. ಒಂದು ದಿನ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರವರಿಗೆ ಅಪಘಾತ ಸಂಭವಿಸಿದ್ದರಿಂದ ಅವರನ್ನು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಲೇಖಕಿಯವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲದದ್ದರಿಂದ ಗಿಲ್ಲುಗೆ ಬಹಳ ಬೇಸರ ಉಂಟಾಯಿತು. ಈ ಎಲ್ಲ ಕಾರಣದಿಂದ ತನಗೆ ಇಷ್ಟವಾದ ಗೋಡಂಬಿ ಹಣ್ಣನ್ನು ಸಹ ತಿನ್ನಲಿಲ್ಲ. ಬೇಸಿಗೆಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲು ತಂಪಾದ ಊಜಿಯ ಮೇಲೆ ಮಲಗುತ್ತಿತ್ತು. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಹಳಿಲುಗಳು 2 ವರ್ಷ ಕಾಲ ಬದುಕುತ್ತವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇದಕ್ಕೆ ಕೊನೆ ಸಮಯ ಬಂದಿತು. ಒಂದು ದಿನ ಇನ್ನೂ ಏನನ್ನೂ ಸಹ ತಿನ್ನಲಿಲ್ಲ. ಗಿಲ್ಲು ತನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಸಹ ಹೊರಗಡೆ ಬರಲಿಲ್ಲ. ಇದರ ಪಾದಗಳು ತಂಪಾಗತೊಡಗಿದವು. ಹಾಗಾಗಿ ಹೀಟರ್ ಹಚ್ಚಿ ಪಾದಗಳನ್ನು ಬೆಚ್ಚನೆ ಮಾಡಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದರು. ದುರಾದೃಷ್ಟದಿಂದ ಸೂರ್ಯ ಉದಯವಾಗುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆಯೇ ಗಿಲ್ಲು ತನ್ನ ಕೊನೆ ಉಸಿರನ್ನು ಬಿಟ್ಟಿತು. ಸೋನಾಜುಯಿ ಎಂಬ ಬಳ್ಳಿಯ ಕೆಳಗೆ ಇದರ ಗೋರಿಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಗಿಲ್ಲು ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಪ್ರಾಣಿಯಾದರೂ ಕೂಡ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರ ಒಂದು ಒಡನಾಟ
ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಒಂದು ಮೂಡಿತ್ತು ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಹಾಗಾಗಿ ಇದಿಷ್ಟು ಈ ಪಾಠದ ಒಂದಿಷ್ಟು ಸಾರಾಂಶ. ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಕೆಲವೊಂದು ಶಬ್ದಾರ್ಥಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ಬರ್ಕೊಂತ ಹೋಗ್ಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. ಈಗ ಫಸ್ಟ್ ಒಂದಿದೆ ಅಲ್ವಾ? ಹಾಂ, ಶಬ್ದಾರ್ಥ ನೋಡಿ. ಅಚಾನಕ್, ಅಚಾನಕ್ ಅಂದರೆ ಏನೋ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂತೆ. ಹೆಂಗಿದ್ದಂತೆ? ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂತೆ. ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂತೆ. ಗಮಲ್, ಗಮಲ್ ಗಮಲ್ ಹೂವಿನ ಉಂಡ. ಹೂವಿನ ಉಂಡ. ಇದಿಷ್ಟು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಗವ. ಗವ ಗಾಯ. ಏನು? ಗವ ಗಾಯ. ಹೋಲೆ से, ಹೋಲೆ से, ಹೋಲೆ से ನಿಧಾನವಾಗಿ, ನಿಧಾನವಾಗಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಗಿಲಹಾರಿ. ನಾವು ಅವಾಗ ಹೇಳಿದ್ವಿ ಗಿಲಹಾರಿ हड़िलू. गिलहरी मतलब क्या है? हड़िलू. नेक्स्ट ಅವತ್ತೇಳೋ ಫಲ. ಉದ್ಭವಗೊಳ್ಳುವುದು. 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 ಮಾರಹಂ ಮುಲಾಮು. ಮುಲಾಮು. ಢಾಲಿಯಾ. ಢಾಲಿಯಾ ಚಿಕ್ಕ ಮರಿ. ಚಿಕ್ಕ ಮರಿ. मनखे मणि. मनके मणे. ಮಣೆಗಳು. ಹಾಗೆ ಗಾನ. ಗಾನ ಶರೀರ. ಗಾನ ಸತ್ಯಾಯ ಶರೀರ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಾಲಿಕೆ, ಘಾತ, ಕಿಲೆ ಮಳೆಗಳು. ಮಳೆಗಳು. और बरमात. बरमात पड़साले. पड़साले. सुराई, ऊजी. ऊजी. ಸುರಾಯಿ, ಊಜಿ ಅಲ್ವಾ? ಅವಿಲೋ
लिखिए विलोम विलोम शब्द विलोम शब्द पहला पहला दिन दिन रात दूसरा बित्तर बित्तर बाहर तीसरा चढ़ाना चढ़ाना लिखिए छात्र उत्तरा ಪ್ರೀತಿಯ 10ನೇ ತರಗತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಈಗ ಪಾಠ ಇಲ್ಲಿಗೆ